नमस्कार मित्रांनो, कायद्याचं बोला यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत नॅचरल जस्टिस म्हणजे नैसर्गिक न्याय तत्त्वे। आजच्या या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत डिव्हिजन ऑफ नॅचरल जस्टिस। त्यात येतं नेमो इंडोएक्स इन कौसा सुआ म्हणजे कोणी स्वतः जज होणार नाही स्वतःच्या प्रकरणात। दुसरं आहे ऑडी अल्ट्रम पार्ट्रेम म्हणजे प्रत्येकाला त्याची मत बाजू मांडण्याचा अधिकार आहे। ते आपण पुढे सविस्तर बघूया। नंतर मग बायस म्हणजे काय, टाइप ऑफ बायस, एक्सेप्शन टू द रूल ऑफ बायस आणि इफेक्ट ऑफ फाइंडिंग इफ बायस आणि काही इम्पॉर्टंट रूल्स ऑफ नॅचरल जस्टिस। आता आपण बघूया नेमो इंडेक्स इन कौसा सुआ। विदाउट बीइंग बायस एव्हरी जज मे गिव्ह हिज डिसिजन म्हणजे कोणताही भेदभाव न करता किंवा निपक्ष असं प्रत्येक जजनं मत हे दिलं पाहिजे। ही शुड नॉट बी इन्वॉल्व्ड डायरेक्टली इन अ मॅटर अंडर हिज टेबल म्हणजे तो स्वतः त्याचा काही त्याच्यामध्ये हितसंबंध नको। इफ जज इज बेनिफिशियल थ्रू डिसिजन देन ही विल बी नॉट एबल टू डिसाइड विदाउट बायस। जर जजचा जर काही फायदा होत असेल एखाद्या निर्णयामुळे तर तो त्यामध्ये निष्पक्ष राहू शकत नाही। द ओनली रिक्वायर्ड इज नॉट जस्टिस बट इट शुड बी क्लिअर अँड अनडाउटेड म्हणजे फक्त न्यायच ही गरज नसती तर एकदम निसंकोच किंवा एकदम स्वच्छ असा न्याय मिळाला पाहिजे ही गरज असते। ऑडी अल्ट्राम पार्टेम एव्हरी पर्सन शुड बी लिसन बिफोर डिसाइडिंग हिम गिल्टी म्हणजे प्रत्येकाला दोषी ठरवण्याच्या आधी त्याची बाजू मांडायचा पूर्ण अधिकार दिला गेला पाहिजे। द अक्यूज मस्ट बी गिवन द फुल चान्स टू एक्सप्लेन हिज साइड। द फेअर चान्स टू एव्हरी साइड ऑफ द मॅटर मस्ट बी गिवन। इट इज मेन्शन इन आर्टिकल 6(1) of Europe Convention of Human Rights, which is then reflected in English common law. The person who make decision, the person or judge who listen the whole argument should only give the judgment. म्हणजे ज्या जजनं किंवा ज्या न्यायाधीशानं पूर्ण बाजू ऐकलेली आहे दोन्ही पक्षांची त्यांनीच निर्णय दिला पाहिजे। If the judge is transfer or is not available for some reason, then the next jury must hear the matter once again full. They cannot give judgment on the hearing of previous jury म्हणजे जर एखाद्या जजची बदली झाली किंवा तो त्या निर्णय देण्यासाठी तो अवेलेबल नसला तर नवीन येणाऱ्या जजनं परत पहिल्यापासून सगळ्या गोष्टी ऐकल्या पाहिजे आणि मगच त्याचा निर्णय दिला पाहिजे। आता आपण बघूया बायस म्हणजे काय। बायसचा तसा मराठीत अर्थ होतो पूर्वग्रह किंवा एखाद्याबद्दल मत बनवून घेणं आधीच। आता आपण डेफिनेशन बघूया। बायस स्ट्रॉंग फीलिंग ऑफ फेवर toward or against one group of people or on one side in an argument, often not based on fair judgment or fact म्हणजे योग्य तो न्याय बाजूला ठेवून फक्त हा व्यक्ती जवळचा आहे किंवा दूरचा आहे किंवा याच्यासोबत संबंध चांगले किंवा वाईट आहे म्हणून पूर्वग्रह मनात धरून काहीतरी निर्णय देणं याला बायस असणं असे म्हणतात। नंतर बायसचे प्रकार कोणते तर पहिला ॲक्च्युअल बायस म्हणजे डायरेक्ट रिलेशन विथ द वन ऑफ द पार्टी ऑफ द केस। इट मे बी फॅमिलियर ऑर फ्रेंडली म्हणजे एखादी जर केस असली त्यामध्ये दोन पक्ष असतात एखाद्या पक्षासोबत जर त्याचा डायरेक्ट संबंध असला तो रिलेटिव्ह असला किंवा मित्र असला तर तो त्यावेळेस बायस होण्याची शक्यता असते। दुसरा इम्प्युटेड बायस म्हणजे व्हर्च्यू ऑफ सिमिलर क्वालिटी इन अनदर म्हणजे त्याचा प्रभाव असलेला व्यक्ती तिथं असणे किंवा त्या व्यक्तीचा प्रभाव या जजवर असणे असं। किंवा अपॅरंट बायस म्हणजे इझी टू सी म्हणजे एखाद्याचा काही हितसंबंध नाही त्याच्यामध्ये पण त्याचं वागणं जजचं असं बदललं की त्यातून सरळ कळतंय की तो एखाद्या व्यक्तीला फेवर करतोय किंवा एखाद्या व्यक्तीला अपोज करतोय। असे तीन प्रकार आहेत बायसचे, ॲक्च्युअल, इम्प्युटेड आणि अपॅरंट। एक्सेप्शन टू रूल ऑफ बायस म्हणजे बायस असले तरी त्याला पर्याय नाही अशा काही वेळेस परिस्थिती असतात जसं नेसेसिटी। Disqualification of a judge will not be permitted to destroy the only tribunal power to act म्हणजे एखादा जज आहे त्याच्या योग्यतेचा दुसरा जज अवेलेबल नाही आहे आणि त्याच्याशिवाय न्यायनिवाडा होऊ शकत नाही पण तो बायस असू शकतो अशा शंकेवरून त्याला बाजूला करता येत नाही। नंतर बिहेवियर इन द स्टार्टिंग ऑफ द प्रोसिडिंग द ऑब्जेक्शन मस्ट बी रेज्ड। इट शुड नॉट बी रेज्ड ॲट द एंड ऑफ प्रोसिडिंग देन इट इज कन्सिडर्ड दॅट द पार्टी टू ऑब्जेक्शन हॅड बिहेवियर हिज राईट म्हणजे जर तुम्हाला जर असं वाटत असेल की जज हा बायस आहे किंवा याच्या मनात काहीतरी पूर्वग्रह आहे तर तुम्ही सुरुवातीलाच सांगितलं पाहिजे। निकाल लागायच्या वेळेस जर तुम्ही म्हटले की हे बायसपणा होतोय तर हे चालत नाही। इफेक्ट ऑफ फाइंडिंग ऑफ बायस This judgment is not wrong in the
context of judicial act under review where the judgment will be held valid unless reversed on appeal. जर एखादा जजमेंट भेटल्यानंतर हे बायस पद्धतीने दिलेले असं जर वाटलं तर त्याबद्दल तुम्ही अपील करू शकता आणि अपील झाल्यानंतर जर तुमच्या बाजूने निकाल लागला तरच ती रिव्हर्स होईल. जर अपील झाल्यावर सुद्धा तोच निर्णय परत राहिला तर ते रिव्हर्स होणार नाही. However, in the case of administrative act or decision under judicial review, the court can only intervene on the ground of ultra vires. म्हणजे जर त्यांच्या कार्यक्षमतेच्या बाहेरचा जर कोणता निर्णय त्यांनी दिला असेल नॉन ज्युडिशियल एखाद्या कमिटीनं तरच त्यात कोर्ट हस्तक्षेप करू शकतं. Important rules of natural justice. Every person who is guilty must have full information about the charges he is framed with. म्हणजे एखादा जर व्यक्ती दोषी सापडला तर त्याच्यावर कोणते दोष आरोप झालेले आहे, त्याच्यावर कोणते चार्जेस लावलेले आहे हे त्याला कळालं पाहिजे. द एक्स्ट्रा कॉपी ऑफ चार्जशीट मस्ट बी गिवन टू द पर्सन हु इज हेल्ड गिल्टी. जी काही चार्जशीट बनवलेली आहे गुन्हेगारावर ती त्याला मिळाली पाहिजे की या गोष्टींसाठी तुला दोषी सापडलेला आहे. द पर्सन शुड गेट अ फेअर चान्स टू कीप हिज साईड. प्रत्येक व्यक्तीला त्याची बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार मिळाला पाहिजे. ही शुड हॅव राईट टू क्रॉस एक्झामिन द एव्हिडन्स अगेन्स्ट हिम. एखाद्या व्यक्तीविरोधात जर काही पुरावे असतील तर त्या साक्षी पुराव्यांची उलट तपासणी घ्यायचा त्याला अधिकार असतो. अ चान्स टू सेव्ह हिमसेल्फ शुड बी गिवन. त्याला स्वतःला वाचवायचा एक चान्स मिळाला पाहिजे. एव्हरी एन्क्वायरी मस्ट नॉट बी बायस. म्हणजे प्रत्येक चौकशी ही पूर्वग्रह असून मनात ठेवून करू नये. नो एक्सटर्नल बर्डन मस्ट बी देअर. बाहेरून कोणी त्यावर प्रेशर आणू नये. द अक्यूज इफ फाउंड गिल्टी देन ही मस्ट बी कम्प्लिटली इन्फॉर्म अबाउट द चार्जेस फ्रेम अगेन्स्ट हिम अँड ही शुड हॅव अ कॉपी ऑफ इट. द फॉर्म ऑफ पनिशमेंट अंडर विच act it is given, it should be clearly mentioned in charge sheet. If anybody has authority but there is no necessary of investigation but keeping biased nature not required investigation is done, then it is against natural justice. म्हणजे एखाद्या अधिकार क्षेत्रात जर चौकशी आहे पण त्याची काही गरज नाहीये असं असताना सुद्धा विनाकारण त्याला त्रास द्यायचा म्हणून जर कोणी चौकशी करत असेल तर ते सुद्धा नैसर्गिक न्यायतत्वाला छेद देणार आहे. एक्सेप्शन टू द नॅचरल जस्टिस. नैसर्गिक न्यायतत्वाला कधी अपवाद असू शकतो. वेन देअर इज अ क्वेश्चन ऑफ सिक्युरिटी. इफ अ गिविंग चान्स टू गव्हर्नमेंट ऑफिसर इज इंजुरियस टू सोसायटी अँड ही इज विड्रॉन फ्रॉम हिज पोस्ट देन इट इज नो ब्रीच ऑफ नॅचरल जस्टिस. वेन देअर इज अ क्वेश्चन ऑफ नॅशनल अँड सोशल सिक्युरिटी. Important things to remember: natural justice is not an option to law and rules, but it is complementary. No person will be punished for crime done by other. No person will be judged in his own matter. Nobody will be punished for his thought or will. For one crime, there will be only one punishment. Nobody will be punished twice for the same crime committed once. The lawmaker make the law in a sense that it should have no scope for mistake. By chance, it may come with the time change. Ignorance of fact is allowed, but ignorance of law is not allowed. There will be breach of Constitution Article 14, 16 and 311 if natural justice is not followed. Not only judge but quasi-judicial authority are also bound to follow the principle of natural justice. According to the Constitution Article 311, breach of the natural justice is equal to denying of justice. धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला हे अवश्य कळवा कमेंट बॉक्समध्ये आणि धन्यवाद.